नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट. ठेवीदारांच्या आयुष्याच्या जमापुंजीवर बँकेनं ठोकलं टाळं. आणि महाबोधी महाविहार मुक्ती विराट महामोर्चेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतानाच या पीडित कुटुंबातील मुलांचं शिक्षण, त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असं सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केलंय. यावेळेला त्यांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असंही सांगितलं. यावेळेला डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानं सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्याच्या जमापुंजीवर बँकेनं टाळं ठोकलंय. या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या, रोजगारीत जगणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची साठवण गुंतवली गेली आहे. यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसेही आहेत आणि त्या सोसायट्यांचं मेंटेनन्सचं काम, रिपेअरिंगचं काम त्यामुळे रखडलंय. यासाठी या बँकेतील खातेदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की आमचे पैसे पूर्णपणे मिळालेच पाहिजेत. आरबीआय आणि DICGCकडून किंवा इतर कुणाहीकडून आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहेत, तर आम्हाला आश्वासनं आणि सहानुभूती नकोय. आम्हाला आमचे पैसे परत द्या. या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील सर्व खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला होता. आरबीआयनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर टाकलेल्या निर्बंधात त्वरित हटवावेत, जेणेकरून आमचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग आम्हाला मोकळा होईल. या मागणीसाठी शेकडो बँकेच्या खातेदारांनी वसंत विहार येथील बँकेच्या शाखेवर ठिय्या मांडला होता. या बँकेमध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक खातेदार असून त्यांनी लाखो रुपये बँकेमध्ये गुंतवलेत. आपले पेन्शन, ग्रॅज्युएटचे पैसे हे बँकेमध्ये गुंतवलेत. मात्र या ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी पैसे नाहीत, तर या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या औषधांचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. तसंच घर दुरुस्ती, लग्न कार्य, मुलांचं शिक्षण कसं करायचं हाही प्रश्न त्यांच्यासमोर आवर्जून उभा राहिलाय. या सर्व विवंचनेत हे खातेदार अडकलेत. ज्या खातेदारांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय, मात्र या पत्रव्यवहाराला कोणीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे निराश झालेल्या खातेदारांनी बँकेवर ठिय्या मांडला होता. आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल, काय कारण आंदोलन? हे बघा, आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व मी पण सिनियर सिटीजन आहे, माझी बायको पण सिटीजन. आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत. आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे. आता आम्ही ही बँक चांगली आहे, फक्त वरचे जे 4-5 चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे, आणि RBIचे ऑडिटर, तुम्हाला आज सांगतो परत लोकांना माहीत नाही, 5 वर्ष RBI ही ऑडिट करत होते. RBIचे ते काय RBI ऑडिटर झोपले होते का? ते लोक रात्रीचे फोन करत होते चेअरमॅनला, ऑडिटर. त्यांची चौकशी का नाही करायचं तुम्ही आतापर्यंत? ऑडिटरची चौकशी करा, कळलं का? आणि लास्ट 5 वर्ष ऑडिट RBI करते आहे. RBIने काय केलं? RBIने डिव्हिडंड तिथे, RBIच्या मुळे सगळं झालेलं आहे. मी नक्की सांगतोय, RBI 5 वर्ष झोपली होती. A ग्रेड RBI देत होती आम्हाला सगळ्यांना. ते आम्ही डोळे बंद करून आम्ही तिथे गेलो. A ग्रेड. अच्छा, 32 वर्ष ही बँक चालू आहे, पहिल्यापासून बँक चालू आहे. 5 वर्ष ही प्रॉब्लेम हा 5 वर्षात झालेला आहे. आणि हा 5 वर्ष RBIचे ऑडिटर ऑडिट करत होते. RBIच्या बोर्डवर एक माणूस होता, तो काय झोपला होता का? RBIच्या बोर्डवर माणूस होता, तो काय झोपला होता का? त्यांनी का नाही गडबड पकडली? परत 3 वर्षापूर्वी 2020ला यांच्या एम्प्लॉईजने, न्यू इंडियाच्या एम्प्लॉईजने RBIला कळवलं होतं इथे प्रॉब्लेम आहे. त्यांनी का नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आम्हाला का नाही कळवलं? तुमचे पैसे किती अडकलेले आहेत? आमचे भरपूर 50 लाख करोड रुपये अडकलेले आमच्या सर्वांचे पैसे. आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन आहेत, आम्हाला खायला घरात पैसे नाहीत, मुलांवर अवलंबून राहायला लागतं आम्हाला. काय RBIला सांगा ना, तुम्ही 1 लाख डिव्हिडंड दिले आहे,
करोड, त्यातले 1,000 तरी इथे द्या करोड. बँक चालू आहे, बँक चांगली आहे, लोक चांगले आहेत, एम्प्लॉई चांगले आहेत, म्हणून आम्ही इथे आलो आहे. हॉस्पिटल जाने के लिए पैसा बौद्ध धर्मियांच्या हक्कांसाठी आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाणे शहरात आज विराट महामोर्चा काढण्यात आला होता. ठाणे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कोटनाका येथील दुसऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा शांततापूर्ण मोर्चा निघाला. या महामोर्चात बौद्ध भिक्षू, अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महाबोधी मंदिर बौद्धांना परत द्या, 1949चा बोधगया कायदा रद्द करा अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व बौद्ध भिक्षूंनी केलं. आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बोधगया येथील महाबोधी मंदिराचं संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवलं पाहिजे. सध्या 1949च्या कायद्यानुसार मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर बहुसंख्य हिंदू सदस्य असल्यामुळे बौद्ध समाजात नाराजी आहे. बोधगया येथील भिक्षूंनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यावेळेला बिहार पोलिसांनी काही भिक्षूंना जबरदस्तीनं हटवलं. या घटनेचा निषेध म्हणून देशभरात निदर्शनं, जेल भरो आंदोलन आणि भारत बंदची तयारी केली जाते. ठाण्यातील हा मोर्चा बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी चाललेला व्यापक लढ्याचं एक महत्त्वपूर्ण अंग ठरलं असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मोर्चा करण्यात आलेला आहे. काय झालं आहे, महाबोधी विहार राज्यातलं गैर ठिकाण असलेलं, या ठिकाणी 4 बुद्ध बनते आहेत, 4 हिंदू बांधव ब्राह्मण आहेत आणि जिल्ह्याचा कलेक्टर जो असतो तो अध्यक्ष असतो. याचा अर्थ तो हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय जातो, त्यामुळे बौद्धांवर अन्याय होतो. तर महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून हे आंदोलन आहे. 1949चा BRT ॲक्ट कॅन्सल करा यासाठी हा लढा चालू आहे, हे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन असंच तीव्र चालत राहील आणि लवकरात लवकर जर हे बिहाराचं महाबोधी विहार मिळालं नाही तर तीव्र आंदोलन पुढे करण्यात येईल. नानासाहेब, पण गेल्या 11 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे, शासनाने दखल घेतली नाही. नाही, शासन सध्या ते पहलगामच्या याच्यात भानगडीत पडले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयानं आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानं ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रस्ते, वीज, शिक्षण, सुरक्षा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असतानाच नागरिकांचं आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचं आहे हे महायुती सरकार जाणतंय. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत. ठाण्यात आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोहविद्यालय इथे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला. 563 नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्रचिकित्सा यासह तज्ज्ञ डॉक्टर्सकडून रोगनिदान, शिबिरानंतर आवश्यक ती रुग्ण शस्त्रक्रिया, रक्त, लघवी चाचणी, ECG तपासणी इत्यादी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला. तसंच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना 5 लाखपर्यंतचं मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरता आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलं. सकाळी 8 वाजल्यापासून चालू असलेल्या या शिबिराला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. नागरिकांनी अत्यंत समाधानानं या स्तुत्य उपक्रमाकरता मुख्यमंत्री सचिवालयाचे आभार मानले. यावेळेला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवीताई नाईक, ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणेकर नागरिकही यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सहायता कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौपाडा विभागामध्ये आमदार निरंजन डावखरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो. आज ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. ठाणे शहरामध्ये आमची 18 मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीची. दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशनं या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे. आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल
वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील त्या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहे. ठाण्यातील पचपाखडी भागात उभारण्यात आलेलं प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांचंच असेल आणि या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे 365 दिवस पूजा अर्चा होते त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल. त्यामुळे हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान बनेल, असंही ते म्हणाले. काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येत आहे. थेट तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर इथे आणण्यात आल्या. ॲसेंट ॲडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आलेत. काही शिळांना ठाण्यातच आकार देण्यात आलाय आणि प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करत हे मंदिर साकारलं आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर उभं केलंय, असं आव्हाड म्हणाले. या मंदिरावर मंगळवार 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावर स्थापना केली जाणार आहे. मात्र यामागचं शास्त्र मला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्याचं मला सांगण्यात आलंय, असं आव्हाड म्हणाले. येत्या 30 एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे. मंदिराची वैशिष्ट्य सुमारे 2000 टन काळ्या पाषाणाचा वापर करून 33 फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, 26 खांब, 20 गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ इत्यादींनी सुसज्ज असं हे मंदिर आता साकारलंय. 26 खांब हे अखंड आहेत. मंदिरात प्रवेशद्वार, महामंडप आणि मंदिराचं गर्भगृह अशी 3 टप्प्यात मंदिराची रचना करण्यात आली आहे. वैदिक शास्त्रामध्ये नवग्रहाला महत्त्व असून हे नवग्रही मंदिरात स्थापित करण्यात आलेत, असं वास्तुविशारद संजय बोबडे यांनी सांगितलं. अधिकृत मंदिराची उभारणी ठाणे महापालिकेकडून मंदिरासाठी रीतसर जागा मिळवली आहे. मंदिराचे आराखडे पालिकेच्या शहर विकास विभागाकडे जमा केलेत आणि मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवल्या. बांधकाम पूर्णत्वास प्रमाणपत्र आणि बांधकाम वापर प्रमाणपत्र अशी दोन्ही कागदपत्र पालिकेकडून आम्हाला प्राप्त झाल्यानं हे मंदिर 1 इंचही अनधिकृत नाही, हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. तसंच या मंदिराला 500 वर्ष काहीच होणार नाही, असंही वास्तुविशारदांचं म्हणणं आहे, असं आव्हाड पुढे म्हणाले. देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोकड विरहित व्यवहाराला प्राधान्य देण्याचं आवाहन करत असतानाच दुसरीकडे सरकारी यंत्रणाच रोकड व्यवहार करतच नसल्याचं दिसून येत आहे. ठाण्यातील अत्यंत गजबजलेल्या खोपट एसटी थांबा आणि वंदना आगारात प्रवाशांकडून रोकडच व्यवहार केला जातोय. ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसल्यानं तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेकदा प्रवाशांकडे रोकड नसल्यास परिसरातील एटीएम केंद्राची वाट धरावी लागते. केंद्र तसंच राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर डिजिटल इंडिया आणि कॅशलेस इंडिया यासारख्या मोहिमा राबवल्यात. त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन व्यवहारांकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बँकिंग, किरकोळ खरेदी, वाहतूक व्यवस्था, अगदी भाजी विक्रेते आता UPI आणि QR कोडच्या माध्यमातून व्यवहार करताना दिसत आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात काही शासकीय सेवांमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धत वापरली जाते. रोख व्यवहारांवर भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. ठाणे स्थानक, वंदना, खोपट आणि परिसरातील इतर महामंडळ आगारामधील खिडकीजवळ प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी केवळ रोखीनेच पैसे द्यावे लागत आहेत. एसटी महामंडळाचे व्यवहार सुलभ आणि प्रवाशांच्या सोयीचे व्हावेत यासाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, मोबाईल ॲपद्वारे नोंदणी तसंच बसमध्ये वाहकाकडून QR कोडद्वारे तिकीट देण्याच्या सुविधा सुरू झालेल्या आहेत. परंतु आगारामध्ये पूर्व नोंदणी करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना अशा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचंच दिसून येत आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट. ठेवीदारांच्या आयुष्याच्या जमापुंजीवर बँकेनं ठोकलं टाळं आणि महाबोधी महाविहार मुक्ती विराट महामोर्चेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.